जय हिंद. वेलकम टू अवर चॅनल इंट्रो टू रुद्रांश. आज आपलं पॉलिटीचं म्हणजेच राज्यशास्त्राचं लेक्चर नंबर 2 असेल. या ठिकाणी आपण सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनबद्दल डिस्कशन करू. म्हणजेच भारतीय संविधानाचे कोणकोणते वैशिष्ट्य आहेत. तर यापूर्वी आपण जे लेक्चर बघितलं तिथे आपण मेकिंगची प्रोसेस बघितली इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं. म्हणजे भारतीय संविधान बनलं कसं, डिमांड्स कोणकोणत्या होत्या, त्यासोबतच कोणकोणत्या लोकांनी या ठिकाणी डिमांड केल्या, कोणकोणत्या रिपोर्ट्स आल्या, त्यासोबतच वेळोवेळी कोणकोणतं स्ट्रगल करावं लागलं ज्यामुळे भारतीय लोकांना संविधानाची म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनची गरज भासली. आपण त्या ठिकाणी राउंड टेबल कॉन्फरन्सबद्दल पण डिस्कशन केलं. त्यासोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टबद्दल पण डिस्कशन केलं. आपण बऱ्याचशा गोष्टी अशा बघितल्या ज्या खूप सारे एज्युकेटर्स मिस करून देतात. ते डायरेक्टली स्टार्ट करतात युनियन अँड इट्स टेरिटरीपासून. पण आपण ह्या गोष्टी जाणून घेणं यासाठी गरजेचं आहे की आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपलं जे संविधान आहे किंवा जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते किती स्ट्रगल नंतर बनलेलं आहे. तर आपण मॉन्टेग्यू रिफॉर्म्स बघितले, क्लेम्सफोर्ड रिफॉर्म्स बघितले. त्यानंतर आपण वर्ल्ड वॉरचं काय कनेक्शन होतं त्याबद्दल बघितलं. पार्टिशन काय का झालं त्याच्याबद्दल डिस्कशन केलं. कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली किंवा संविधान सभाचे मेंबर्स कोण-कोण होते, त्यामध्ये कोणकोणत्या कमिटी होत्या. सोबतच ड्राफ्टिंग कमिटीचा काय रोल होता, त्याचे कोणकोणते मेंबर्स होते आणि किती सिटिंग झाल्या, किती अमेंडमेंट्स तिथे करावे लागले, किती अमेंडमेंट्सवर ॲक्चुअली डिस्कशन झालं, सगळ्या गोष्टी आपण तिथे डिस्कस केल्या होत्या. तर आज आपण सायलेंट फीचर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर सायलेंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टार्ट करण्यापूर्वी आपल्याला इंट्रोडक्शनमध्ये बघावं लागेल की भारताचं जे संविधान बनलं त्याला आपण ॲडॉप्ट कधी केलं. तर आपण ॲडॉप्ट केलं होतं 26 नोव्हेंबर 1949ला आणि त्याला एनॅक्ट केलं होतं, लागू केलं होतं 26 जानेवारी 1950ला. हे जे संविधान बनून तयार झालं होतं, ते एक ऐतिहासिक म्हणजेच मॉन्युमेंटल आणि लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणून आपण कन्सिडर करतो. म्हणजे जिवंत डॉक्युमेंट म्हणून आपण याला बोलू शकतो. संविधान बनण्यासाठी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस इतका वेळ लागला होता. हा वेळ बऱ्याचशा पुस्तकामध्ये चेंज होतो. तर हा जो आहे तो स्टँडर्ड वेळ आहे. एम. लक्ष्मीकांत या बुकमधून. पण बाकी काही ठिकाणी हा जो डे आहे, हा चेंज झालेला आपल्याला दिसेल. परंतु आपल्याला हाच टाईम लाईन कन्सिडर करायचा आहे. याच्यावर स्पेशली क्वेश्चन येत नाही. पण आपल्याला माहिती पाहिजे की इतका मोठा वेळ लागला आणि हे जे संविधान बनून तयार झालं होतं, ते ॲस्पिरेशन्स एका प्रकारे कॉन्स्टिट्यूशन मेकर्सचं, इंडियन सबकॉन्टिनेंटचं दर्शवतं. सोबतच डायव्हर्स कल्चरबद्दल हे डिस्कशन करतं किंवा भारतामध्ये जे विविधता आहे, त्याबद्दल हे डिस्कशन करतं. भारतामध्ये हिस्टॉरिकल स्ट्रगल्स कोणकोणते झाले, त्याला हे दर्शवणारं आहे. म्हणजेच इंडियन सबकॉन्टिनेंटचा ॲस्पिरेशन, डायव्हर्स कल्चर आणि हिस्टॉरिकल स्ट्रगल एका प्रकारे आपलं जे संविधान आहे ते दर्शवतं. आणि हे जे संविधान आहे, ते मोस्टली आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट जो आला होता 1935चा 1935चा भारत सरकार कायदा, त्याच्यावर हे जवळपास 65 टू 70% बेस्ट संविधान आहे. म्हणजेच याच्यामधूनच बऱ्याचशा गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. काही मॉडिफिकेशन्स केल्यानंतर आणि बऱ्याचशा कंट्रीजमधून, बऱ्याचशा ग्लोबली आपण फिरून बॉरो केलेत काही फीचर्स. जसं की USA कडून आपण काही फीचर्स फॉलो केले, ऑस्ट्रेलियाकडून केले. आपण जापानमधून पण बरेचसे फीचर्स घेतलेले आहे. सोबतच फ्रान्समधून पण घेतलेलं आहे. आयरिश कॉन्स्टिट्यूशनमधून पण आपण बरेचसे फीचर्स घेतलेले आहे किंवा बॉरो केलेले आहे. ब्रिटनच्या कॉन्स्टिट्यूशनमधून पण आपण बरेचसे फीचर बॉरो केलेले आहे. तर हे बॉरोड फीचर प्लस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 म्हणून आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार झालेलं आहे. जे कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याचे जे फ्रेमर्स होते, कॉन्स्टिट्यूशन बनवणारे लोकं होते किंवा संविधान बनवणारे लोक होते. ज्याच्यामध्ये डॉक्टर बी.आर. आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे हेड होते किंवा एका प्रकारे ड्राफ्टिंग कमिटीला ते लीड करत होते. त्याच्यामुळेच आपण त्यांना आर्किटेक्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बोलतो. सोबतच हे जे कॉन्स्टिट्यूशन बनलं होतं, तर त्यांनी बरेचसे मॉडिफिकेशन केले होते. इंडियाच्या जिओग्राफीला लक्षात घेता, कल्चरला लक्षात घेता आणि सामाजिक आणि आर्थिक रिॲलिटीला लक्षात घेता. त्यानंतर आपलं पहिलं वैशिष्ट्य येतं, की भारताचं संविधान जे आहे, ते लाँगेस्ट किंवा लेंथीएस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे एंटायर वर्ल्डमध्ये. म्हणजे याच्यापेक्षा मोठं रिटन कॉन्स्टिट्यूशन एक्झिस्ट करत नाही. जसं आपल्याला माहिती आहे, की कॉन्स्टिट्यूशन जे आहे किंवा संविधान जे आहे, ते 2 प्रकारचं एक्झिस्ट करतं. एक आहे रिटन म्हणजेच लिखित स्वरूपाचं, एक आहे अनरिटन. तर भारताचं जे संविधान आहे, इंडियाचं जे संविधान आहे, ते रिटन कॅटेगरीमध्ये येतं. त्यासोबतच USA जे संविधान आहे, ते पण रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. तर रिटन कॉन्स्टिट्यूशन जसं की अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच अमेरिकाचं संविधान आहे. याला आपण रिटन आणि अनरिटन कॉन्स्टिट्यूशनमध्ये कॅटेगराईज करू शकतो कॉन्स्टिट्यूशनला किंवा संविधानाला. तर भारताचं आणि अमेरिकाचं जे संविधान आहे ते एका प्रकारे रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे आणि ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. जे कन्व्हेन्शन्सवर बेस्ड आहे. जे कॉन्स्टिट्यूशन आहे इंडियाचं ते लेंथीएस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे
मोस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे डिटेल्ड कॉन्स्टिट्यूशन आहे, जे ग्लोबली लिहिलं गेलेलं आहे. याचं जर आपण स्केलचं कंपॅरिझन करायचं झालं बाकी किंवा इतर देशांसोबत, तर अमेरिकाचं जे कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यात आलं होतं, यू-एस-एचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये स्टार्टिंगला ओरिजिनली फक्त 7 आर्टिकल्स एक्झिस्ट करत होते. ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये फक्त 128 आर्टिकल एक्झिस्ट करत होते. कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये 147 आर्टिकल्स एक्झिस्ट करत होते. म्हणजेच जे रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. जर आपण अमेरिका किंवा यू-एस-एचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याचं कंपॅरिझन केलं, तर जवळपास फक्त 7 आर्टिकल्स ओरिजिनली होते त्यामध्ये. जर आपण कॅनडाबद्दल बोललं किंवा मग ऑस्ट्रेलियाबद्दल बोललं, तर आपण जसं इथे बघितलं, की ऑस्ट्रेलियामध्ये 128 आणि कॅनडामध्ये 147 इतके आर्टिकल्स एक्झिस्ट करत होते. पण जर आपण याचंच कंपॅरिझन इंडियासोबत केलं किंवा भारतासोबत केलं, तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये 100 प्लस अमेंडमेंट आतापर्यंत झाले असतील. म्हणजेच बदल झाले असतील, काही चेंजेस झाले असतील. तर त्यावरून इंडियाचं जे प्रेझेंट डे कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामध्ये 470 प्लस आर्टिकल्स आहे. तर आपण अंदाजा लावू शकतो, की आपलं कॉन्स्टिट्यूशन इतकं मोठं का झालंय किंवा एवढं मोठं का बनलंय, एवढं बल्की का बनलंय? करंट स्केलचा आपण जर विचार केला, तर भारतामध्ये जे भारताचं संविधान आहे, 100 प्लस या ठिकाणी अमेंडमेंट्स झाले. त्याच्यामध्ये प्रिएम्बल किंवा प्रस्तावना पण येते आपल्या भारतीय संविधानाची. रफली याच्यामध्ये 470च्या जवळपास आर्टिकल्स आजच्या दिवसाला एक्झिस्ट करतात. ज्याला आपण फर्दर डिव्हाईड केलंय. म्हणजे 470 आर्टिकल्स तर आहेच. त्यासोबतच हे जे 470 आर्टिकल आहे, ते 25 पार्ट्समध्ये डिव्हायडेड आहे आणि 12 शेड्यूल्समध्ये डिव्हायडेड आहे. तर त्यामुळे आपलं भारताचं जे संविधान आहे, ते एवढं मोठं बनलंय. आता 2 पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे, जे मला नाही वाटत, की बरेच लोकं आपल्या लेक्चरमध्ये इन्क्लूड करतात. म्हणजेच जे संविधान लिहिलं होतं, ते कॅलिग्राफर होते. तर ज्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलंय, त्यांचं नाव आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा. ते इंग्लिश कॅलिग्राफर होते. म्हणजेच यांनी इंग्लिशमध्ये संविधान लिहिलं होतं हाताने. त्यासोबतच यांनी ज्या फॉन्टचा यूज केला होता, तो होता इटॅलिक फॉन्ट. इटॅलिक फॉन्टमध्ये त्यांनी संविधान लिहिलं होतं इंग्लिश या भाषेमध्ये आणि त्यांनी डिमांड काय केली होती? त्यांनी पैसे नव्हते चार्ज केले. त्यांनी एक डिमांड ठेवली होती, की संविधानाच्या प्रत्येक पानावर माझं नाव असलं पाहिजे. म्हणजेच रायजादा यांचं नाव असलं पाहिजे आणि संविधानाच्या लास्ट पेजवर त्यांच्या ग्रँडफादरचं नेम असलं पाहिजे. आणि ज्यांनी हिंदीमध्ये कॅलिग्राफी केली आहे, ते वसंत कृष्णाजी वैद्यजी, ज्यांनी हिंदीमध्ये संविधान लिहिलं होतं हाताने. आणि जर आपण रिझन्सबद्दल बोलायचं झालं, की एवढं मोठं संविधान का बनलं भारताचं? की याची साईज का एवढी वाढली? तर 2 मुख्य रिझन. एक जिओग्राफिकल आणि दुसरं एक कल्चरल डायव्हर्सिटी. म्हणजेच भारतामध्ये जे कल्चर आहे, ते आपल्याला माहिती आहे, की जसं-जसं आपण भारतामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलो, तर भाषा बदलते. म्हणजेच लिंग्विस्टिक डिफरन्सेस आपल्याला दिसतात. त्यासोबतच रिजनल डायव्हर्सिटी दिसते. कल्चर चेंज होताना दिसतात. ट्रॅडिशन चेंज होताना दिसतात आणि जिओग्राफीनुसार पण भारताचे काही प्रोव्हिजन्स आपल्याला बनवावे लागले होते. जसं की आपण 6th शेड्यूलमध्ये बघतो. तर त्यामुळे भारताच्या संविधान बनवताना स्पेसिफिक प्रोव्हिजन्स बनवावे लागले होते. ॲड्रेस करण्यासाठी व्हेरियस रिजनल इश्यूज, लिंग्विस्टिक इश्यूज किंवा डायव्हर्सिटी, कल्चरल डायव्हर्सिटी या सगळ्या गोष्टींना ॲड्रेस करण्यासाठी स्पेसिफिक प्रोव्हिजन्स भारताला बनवावे लागले होते किंवा मॉडिफाय करावे लागले होते. त्यामुळे याची साईज वाढली होती संविधानाची. हिस्टॉरिकल फॅक्टबद्दल जर बोलायचं झालं, तर आपण आता डिस्कस केलं होतं, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 पासून आपल्या संविधानाचा जवळपास 65 ते 70% भाग हा आपण घेतलेला आहे. जो एका प्रकारे ब्लूप्रिंट सारखं काम करतो आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या. सिंगल कॉन्स्टिट्यूशन एक्झिस्ट करते. त्यामुळे पण आपलं संविधान एवढं मोठं झालेलं आहे. म्हणजेच यू-एस-एमध्ये जसं आपण बघतो, की स्टेटसाठी वेगळं कॉन्स्टिट्यूशन आहे, सेंटरसाठी वेगळं कॉन्स्टिट्यूशन आहे. तसं नाहीये. इंडियामध्ये, भारतामध्ये स्टेटसाठी, राज्यासाठी एखाद्या आणि सेंटरसाठी एकच कॉन्स्टिट्यूशन आहे. त्यामुळे हे संविधानाची साईज एवढी वाढलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी डिटेल्ड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोव्हिजन्स आहे. म्हणजेच लीगल फ्रेमवर्क एक्झिस्ट करते. फ्रेमर्स जे कॉन्स्टिट्यूशन मेकर्स आहेत, त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम या ठिकाणी लिहिलेलं आहे. स्पेसिफिक प्रोव्हिजन्स या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. लाईन बाय लाईन गोष्टींना डिकोड केलेलं आहे. त्यामुळे आपल्या संविधानाची साईज वाढलेली आहे. त्यासोबतच शेड्यूल कास्टसाठी, शेड्यूल ट्राइब्ससाठी, स्पेसिफिक रिजन्ससाठी वेगवेगळ्या तरतुदी आपल्या संविधानामध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. एस-सीसाठी, एस-टीसाठी रिझर्व्हेशन असो, म्हणजेच एका प्रकारे त्यांना आरक्षणचा मुद्दा असो किंवा मग स्पेसिफिक रिजन्स जसं आपण नॉर्थ ईस्टच्या काही स्टेट बघतो. त्या नॉर्थ ईस्टर्न स्टेटसाठी 6th शेड्यूल असो
या सगळ्या गोष्टी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ऑर्डिनरी रजिस्ट्रेशन किंवा ऑर्डिनरी लॉ न ठेवता त्यांनी स्पेसिफिक प्रोव्हिजन्स ॲड केले, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोव्हिजन्स ॲड केलेले. तर त्या गोष्टीमुळे आपल्या संविधानाची साईज एवढी मोठी झाली होती किंवा वाढली होती. त्यानंतर नेक्स्ट फीचर येतं, दॅट इज युनिक ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्सिबिलिटी. म्हणजे भारताचं जे संविधान आहे ते कठोर पण आहे, म्हणजे रिजिड पण आहे आणि सेम टाईमला ते फ्लेक्सिबल पण आहे. रिझन काय? कारण भारताचं संविधान रिजिडिटी कोणकोणत्या प्रोसेसमध्ये फॉलो करते. काही असे मुद्दे असतात किंवा असे पार्ट असतात आपल्या कॉन्स्टिट्यूशनने ज्यांना अमेंड करणं खूप जास्त कठीण असतं. म्हणजेच त्यांच्यामध्ये बदल करणं खूप जास्त कठीण असतं. त्यामुळे आपण त्याला रिजिड बोलतो. जसं इम्पीचमेंट ऑफ प्रेसिडेंट झालं किंवा इम्पीचमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट जजेस झालं, तर या सगळ्या प्रोसेस खूप जास्त रिजिड आहे. फ्लेक्सिबल का बोललोय आपण? कारण काही अमेंडमेंट किंवा बदल असे आहेत, जे ऑर्डिनरी लॉ पास करून पण केल्या जाऊ शकतात. जे रिजिडिटीवाला पार्ट आहे, म्हणजेच जे कठोरपणा आहे, तो आपण USAच्या कॉन्स्टिट्यूशनमधून बॉरो केलाय. म्हणजेच युनायटेड स्टेट्सच्या. आणि फ्लेक्सिबिलिटीवाला जो पार्ट आहे, ते आपल्या भारतीय संविधानाला फ्लेक्सिबल बनवतो. तर आपण ब्रिटनपासून घेतलेलं आहे. म्हणजेच बॉरो केलेलं आहे. तर ते भारताचं संविधान आहे, ते या दोन्ही पण गोष्टींचा एका प्रकारे सिंथेसिस आहे. मेळ आहे, संबंध आहे. तर त्यामुळे रिजिड आणि फ्लेक्सिबल दोन्ही असल्यामुळे आपल्याला संविधानामध्ये चेंज करता येतो. म्हणजे संविधान बदलता येतं असं आहे का? नाही. काही गोष्टी आपल्याला चेंज करता येतात वेळेनुसार. कारण वेळेनुसार व्यक्तीला पण बदलावं लागतं. त्याचप्रमाणे संविधानाच्या पण काही तरतुदी चेंज कराव्या लागतील. जसं की युनिफॉर्म सिव्हिल कोडसारखे मुद्दे झाले आणि इतर गोष्टी झाल्या. चेंज कोणत्या गोष्टीमध्ये अलाऊ करतो? ऑर्डिनरी लॉजच्या केसमध्ये. आणि कोणत्या गोष्टीमध्ये नाही अलाऊ करत? तर स्ट्रक्चरच्या केसेसमध्ये. म्हणजेच बेसिक स्ट्रक्चरच्या केसेसमध्ये. तर ऑर्डिनरी लॉमध्ये आपल्याला फ्लेक्सिबिलिटी दिसते. ही बेसिक स्ट्रक्चरच्या केसमध्ये आपल्याला रिजिडिटी दिसते. तर त्यामुळेच आपण बोललेलो, की इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते रिजिड पण आहे आणि फ्लेक्सिबल पण आहे. कठोर पण आहे आणि सोपं पण आहे. नंतर येतो मुद्दा अमेंडमेंटचा. अमेंडमेंट जे आहे, जे बदल होतात आपल्या भारतीय संविधानामध्ये, ते आर्टिकल 368 च्या अंडर होतात. आणि आर्टिकल 368 2 प्रकारचे फॉर्मल अमेंडमेंटबद्दल बोलतो. म्हणजे काही लॉज किंवा मुद्दे पास करताना स्पेशल मेजॉरिटी लागेल. काही केसेसमध्ये ॲब्सोल्यूट मेजॉरिटी लागेल. काही केसेसमध्ये स्पेशल मेजॉरिटी प्लस स्टेटचं रेक्टिफिकेशन लागेल. तर या मेजॉरिटीचे प्रकार आपण नंतर जाणून घेऊयात. पण आर्टिकल 368 जे आहे, हे एका प्रकारे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा रिजिड बिहेवियर दाखवतोय. म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन का कठोर आहे किंवा याच्यामध्ये बदल करणं का कठीण आहे. तर स्पेशल मेजॉरिटीचं जर बोलायला झालं, तर काही प्रोव्हिजन्स जसे की फंडामेंटल राईट, मूलभूत हक्काचे किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स यांना अमेंड करण्यासाठी 2/3 मेजॉरिटी साबित करावं लागते. म्हणजे प्रूव्ह करावं लागते. 2/3 मेजॉरिटी कशाची? तर प्रेझेंट मेंबर्सची. म्हणजे जितके लोकं त्या दिवशी सदनामध्ये म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभामध्ये प्रेझेंट असतील, त्यांच्यापैकी 2/3 लोकांनी त्या गोष्टीच्या पक्षामध्ये मत केलं पाहिजे. तेव्हा त्याला आपण स्पेशल मेजॉरिटी बोलू. ज्या दिवशी वोटिंग होईल त्या दिवशी. आणि ॲब्सोल्यूट मेजॉरिटी काय असते? की दोन्ही हाऊसेस म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभा मिळून जितके टोटल मेंबर्स आहेत, म्हणजेच टोटल संख्या जितकी आहे दोन्ही सदन मिळून, तर त्यांची 2/3 मेजॉरिटी या ठिकाणी प्रूव्ह केला जाईल किंवा करावं लागेल. त्यालाच आपण काय बोलतो? ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. तर या 2 प्रकारच्या मेजॉरिटीमध्ये आपण आर्टिकल 368 चा यूज करतो. त्यानंतर येते स्पेशल मेजॉरिटी प्लस स्टेट रेक्टिफिकेशन. म्हणजे ज्यावेळेस फेडरल स्ट्रक्चर अफेक्ट होणार असेल, तर फेडरल स्ट्रक्चर काय बोलतं, की सेंटर आणि स्टेट किंवा ड्युअल गव्हर्नमेंट असली पाहिजे. तर ज्यावेळेस या स्ट्रक्चरला थोडाफार त्रास होणार असेल किंवा या स्ट्रक्चरला काहीतरी डिस्टर्बन्स क्रिएट होणार असेल, त्यावेळेस स्पेशल मेजॉरिटी घ्यावं लागते आणि स्टेट रेक्टिफिकेशन घ्यावं लागते. स्पेशल मेजॉरिटीमध्ये काय? प्रेझेंट डे वोटिंग होईल. जितके मेंबर्स प्रेझेंट असतील, त्याचा 2/3 आपल्याला मेजॉरिटी साबित करावं लागेल. त्याच्यासोबतच स्टेट रेक्टिफिकेशन पण करावं लागेल. म्हणजेच जे स्ट्रक्चर अफेक्ट करणार असेल, फेडरल स्ट्रक्चर अफेक्ट करणार असेल, जसं की इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट किंवा मग डिस्ट्रिब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर किंवा GST काउन्सिलसारख्या मुद्द्यावर स्टेट रेक्टिफिकेशन घेणं गरजेचं आहे. म्हणजे स्टेटची परवानगी घेणं किंवा त्यांच्या
असेंब्लीजमध्ये ही गोष्ट पास करून घेणं गरजेचं आहे. त्या केसेसमध्ये स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लिमेंट लागते आणि प्लस जे स्टेट आहे, टोटल नंबर ऑफ स्टेटचा हाफ स्टेटनी याला एका प्रकारे अप्रूव्हल दिलं पाहिजे, ते लागते. तर याच्यामुळे आपण रिजिड स्ट्रक्चर बघू शकतो आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा. आपण मेजॉरिटीबद्दल आता डिस्कशन केलं. एक आहे स्पेशल मेजॉरिटी. तर स्पेशल मेजॉरिटीच्या केसमध्ये काय असते, की जे मेंबर्स आहे, ज्या दिवशी वोटिंग होईल, त्या दिवशी प्रेझेंट जितके मेंबर्स आहेत, त्या प्रेझेंट मेंबर्सपैकी आपल्याला 2/3 मेजॉरिटी साबित करावं लागेल किंवा प्रूव्ह करावं लागेल. त्यालाच आपण स्पेशल मेजॉरिटी बोलतो. नंतर येते ॲब्सोल्यूट मेजॉरिटी. तर ॲब्सोल्यूट मेजॉरिटीच्या केसमध्ये ज्या दिवशी वोटिंग होईल, त्या दिवशी टोटल मेंबर्स ऑफ बोथ हाऊस म्हणजेच दोन्हीही हाऊसेसचे टोटल मेंबर्स आहेत, त्यांची मेजॉरिटी आपल्याला प्रूव्ह करावं लागेल 2/3 मेंबर्सची. म्हणजेच 2/3 टोटल मेंबर्सनी अप्रूव्ह केलं पाहिजे. त्याला आपण ॲब्सोल्यूट मेजॉरिटी बोलू. त्यानंतर मुद्दा येतो, की स्टेट रेक्टिफिकेशन काय? तर स्टेट रेक्टिफिकेशनच्या केसमध्ये जी स्पेशल मेजॉरिटी आहे, ती तर पाहिजेच. पार्लिमेंटकडून होईल. सोबतच जितके स्टेट्स आहेत, टोटल स्टेट्सचा हाफ म्हणजेच 1/2 स्टेट्सनी अप्रूव्हल दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला रिजिड बिहेवियर दर्शवतात आपल्या संविधानाचा. त्यानंतर येते सिंपल मेजॉरिटी. जे फ्लेक्सिबिलिटी दर्शवते एका प्रकारे संविधानाची. म्हणजेच फ्लेक्सिबल मेकॅनिझमला दर्शवते. काही प्रोव्हिजन्स असे आहे, जे पार्लिमेंट सिंपल मेजॉरिटीनी एका प्रकारे पास करून घेऊ शकतात. जसं की नवीन स्टेट बनवणं, म्हणजेच नवीन राज्य बनवणं. जे राज्य ऑलरेडी एक्झिस्ट करते त्याच्या बाउंडरीजमध्ये अल्टरेशन करणं किंवा चेंजेस करणं. जे आर्टिकल 3 च्या अंडर येते. जेव्हा आपण युनियन अँड इट्स टेरिटरी बघू, त्यावेळेस आपण याच्याबद्दल डिस्कशन करू. किंवा मग एका प्रकारे राज्यांच्या परिषदी एस्टॅब्लिश करणं, ह्या सगळ्या गोष्टी सिंपल मेजॉरिटीने आपण करू शकतो. म्हणजेच विधान परिषद एका प्रकारे प्रस्थापित करणे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या सिंपल मेजॉरिटीने अचीव्ह केल्या जातील, त्याला आपण आर्टिकल 368 च्या अंडर मेन्शन नाही करू किंवा कन्सिडर नाही करू. हे फ्लेक्सिबल वे दाखवतंय किंवा नेचर दाखवतंय आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा. त्यानंतर येतं फेडरल सिस्टम विथ युनिटरी बायस. हा तिसरा सायलेंट फीचर आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा. फेडरल सिस्टमचं जर बोलायचं झालं, तर हे ड्युअल गव्हर्नमेंटबद्दल बोलतं. म्हणजेच सेंटर पण असेल, म्हणजे केंद्र पण असेल आणि राज्य पण असेल, म्हणजे स्टेट पण असेल. हे बोलतं फेडरल स्ट्रक्चर किंवा फेडरल सिस्टम आणि यांच्यामध्ये पॉवर शेअर होईल. पण स्ट्रॉंग युनिटरी बायस काय? स्ट्रॉंग युनिटरी बायस असं बोलतं, की सेंटर जे आहे फेडरल स्ट्रक्चरमध्ये, ते जास्त स्ट्रॉंग असेल. तर कॉन्स्टिट्यूशन जेव्हा बनलं होतं, तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं, की फेडरल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट असेल. त्या ठिकाणी फेडरल एलिमेंट्स किंवा फेडरल फीचर्स जसं की ड्युअल गव्हर्नमेंट म्हणजे सेंटर, केंद्र आणि राज्य म्हणजे स्टेट एक्झिस्ट करेल आणि यांच्यामध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर किंवा डिस्ट्रिब्युशन ऑफ पॉवर होईल. जे आर्टिकल 7th शेड्यूलमध्ये देण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्याला कॉन्करंट लिस्ट, सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट सारख्या गोष्टी दिसतात आणि त्या सुप्रीम कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला तसे लिहिलेले पण आहेत. त्यासोबतच इंडिपेंडंट ज्युडिशियरी असेल डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे कोणत्या गोष्टींमध्ये डिस्प्यूट रिझॉल्व्ह करण्यासाठी? सेंटर व्हर्सेस स्टेट व्हर्सेस कॉन्करंट लिस्टमध्ये जितके काही डिस्प्यूट असतील, ते एका प्रकारे इंडिपेंडंट ज्युडिशियरी रिझॉल्व्ह करेल. या सगळ्या गोष्टी फेडरल सिस्टमचा किंवा फेडरल स्ट्रक्चरचा पार्ट आहे. त्यानंतर गोष्ट होती, की युनिटरी बायस काय? क्वासी फेडरलिझम काय? तर युनिटरी बायस जे आहे, ते ब्लँकलायझेशन प्रिव्हेंट करण्यासाठी बनवण्यात आलं होतं. तर ब्लँकनायझेशन म्हणजे काय? जे आजकाल लोकं नारे लावतात ना, की भारत तेरे तुकडे होंगे, डॅश, 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 डॅश. तर ते लोकं जे नारे लावतात, म्हणजेच भारताचे तुकडे होण्यापासून किंवा राज्य सेपरेट होण्यापासून वाचवण्यासाठी युनिटरी बायस ठेवण्यात आलं होतं. म्हणजे सेंटर जे आहे त्याला जास्त स्ट्राँग बनवण्यात आलं होतं. तर कंट्री जी आहे, त्याचे तुकडे होण्यापासून वाचवण्यासाठी स्ट्राँग सेंटर ठेवलं होतं. सोबतच काय नॅशनल इंटिग्रेशन म्हणजे राष्ट्रीय एकता बनवण्यासाठी किंवा एकी निर्माण करण्यासाठी स्ट्राँग सेंटर ठेवण्यात आलं होतं. सोबतच काय त्याच्यामुळे
पॉवरफुल युनिटरी फीचर्स किंवा सेंट्रलायझिंग फीचर्स कॉन्स्टिट्यूशन मेकर्सने ॲड केले होते. त्या ठिकाणी सेंटर जे आहे ते जास्त स्ट्राँग राहील, ज्याच्याकडे रिड्युसरी पॉवर राहील, सिंगल सिटिझनशिपसारखे मुद्दे, म्हणजेच एक नागरिकता सारखे मुद्दे किंवा एक कॉन्स्टिट्यूशन किंवा एक संविधानासारखे मुद्दे, इंटिग्रेटेड ज्युडिशियरी सारखे मुद्दे, म्हणजेच एक ज्युडिशियरी सारखे मुद्दे. सोबतच स्टेट गव्हर्नर जे आहे त्यांची अपॉइंटमेंट प्रेसिडेंटकडून केले जाईल याच्यासारखे मुद्दे किंवा ऑल इंडिया सर्व्हिसेस, IAS, IPS, IFS सारख्या सर्व्हिसेस, या सगळ्या मुद्द्यांवर जे डिसिजन घेईल ते सेंटर घेईल. यामुळे ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर येते क्वासी फेडरलिझम काय? तर क्वासी फेडरलिझम हा टर्म जो आहे तो केसी वेअर्सनी टर्म केला होता किंवा दिला होता. तर हे नाव इम्पॉर्टंट बनून जातं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. त्याने असं डिस्क्राईब केलं होतं की क्वासी फेडरल जे आहे त्याच्यामध्ये युनिटरी स्टेट असेल विथ सबसिडरी फेडरल फीचर्स, म्हणजेच स्ट्रॉंग सेंटर असेल आणि त्यासोबतच फेडरल फीचर्स पण असेल, म्हणजे सेंटर आणि स्टेटचा कन्सेप्ट पण असेल, पण इथे स्ट्रॉंग सेंटर असेल, जास्त पॉवरफुल सेंटर असेल. त्याच्यामुळे भारतीय संविधानामध्ये संविधान लिहिताना फेडरेशन हा शब्द नाही वापरण्यात आलेला आहे. तर का नाही वापरण्यात आलेला आहे? सगळ्यात मोठं रिझन, आर्टिकल 1 ज्यावेळेस आपण रीड करतो, जस्ट आपण बुक ओपन करतो, आपण बघतो युनियन अँड इट्स टेरिटरी लिहिलेलं आहे, आर्टिकल 1 आहे. तिथे आपल्याला दिसतं की इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट, नॉट फेडरेशन ऑफ स्टेट. म्हणजेच राज्य जे आहे त्यांच्याकडे सिसीड करण्याचा अधिकार नाहीये, अलग होण्याचा अधिकार नाहीये. तर जे लोक भारताचं संविधान हातामध्ये घेऊन फिरतात आणि नंतर मग बोलतात की भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह. तर या लोकांना माझा हा सिंपल प्रश्न आहे, तर जर तुम्ही संविधान वाचलंय भारताचं, तर भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 1 मध्ये भारताला युनियन ऑफ स्टेट बोललंय. युनियन ऑफ स्टेट का बोललंय? कारण राज्य जे आहे त्यांच्याकडे सिसीड करण्याचा, वेगळा होण्याचा अधिकार नाहीये. तर भारताच्या राज्यांकडे वेगळा होण्याचा अधिकार नाहीये. तर तुम्ही कोणत्या बेसिसवर, कोणतं संविधान वाचून असं बोलताय की भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह? तर तुमचा जो कचरा आहे तो तुमचा पुरता मर्यादित ठेवा. जर तुमची आयडिओलॉजी तुम्हाला स्प्रेड करायची आहे ती वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही जर पॉलिटिकल मॅटर्समध्ये किंवा तुमची पॉलिटिकल आयडिओलॉजीला पुश करण्यासाठी संविधानाचा वापर कराल तर ते चुकीचं आहे. नंतर येते पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. हे हे आपलं 4थं फेडरल फीचर आहे. सायलेंट फीचर आहे. वैशिष्ट्य आहे आपल्या भारतीय संविधानाचं, की इथे पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट एक्झिस्ट करते. म्हणजेच आपण जे मॉडेल फॉलो करतो त्यालाच आपण वेस्टमिनिस्टर मॉडेल बोलतो. जे आपण ब्रिटनच्या पार्लिमेंटकडून बॉरो केलेलं आहे. जबकी आपल्याजवळ जे अमेरिकन प्रेसिडेन्शियल सिस्टम आहे ते पण एक ऑप्शन होतं. पण आपण कन्सिडर केलं की आपण ब्रिटिश पार्लिमेंटरी सिस्टमला एका प्रकारे अडॉप्ट करू किंवा वेस्टमिनिस्टर मॉडेलला अडॉप्ट करू. तिथे 2 हाऊसेस असतील. एक असेल लोकसभा, एक असेल राज्यसभा. याला हाऊस ऑफ एल्डर्स पण बोलतात आणि याला लोअर हाऊस पण बोलतात. इथे डायरेक्टली इलेक्टेड कॅन्डिडेट येतात, इथे इनडायरेक्टली इलेक्टेड कॅन्डिडेट येतात. ते नंतरचा मुद्दा आहे, ज्यावेळेस आपण पार्लिमेंट स्टडी करू त्यावेळेस आपण त्यावर बोलू. पण ब्रिटिश पार्लिमेंटकडून आपण हा जो फीचर आहे तो बॉरो केला होता. तो का केला होता की लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्हमध्ये हार्मोनी असली पाहिजे. म्हणजेच एका प्रकारे सहसंबंध असले पाहिजे. त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. जे स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवरला एका प्रकारे क्वेश्चन करतं. म्हणजेच कॉपरेशन ओव्हर सेपरेशनला आपण जास्त या ठिकाणी महत्त्व दिलं होतं, की पार्लिमेंटरी सिस्टम जे आहे ते इंटरडिपेंडन्स फॉलो करेल. म्हणजेच लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह ऑर्गन्समध्ये एका प्रकारे हार्मोनी राहील. त्यामुळे आपण पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट हे मॉडेल ॲक्सेप्ट केलं होतं किंवा एका प्रकारे अडॉप्ट केलं होतं. याचे की फीचर्स काय आहेत? तर ड्युअल एक्झिक्युटिव्हचा सिस्टम या ठिकाणी आहे. म्हणजेच नॉमिनल हेड जे आहे, त्यांना आपण प्रेसिडेंट बोलतो, हे असतील आणि रिअल एक्झिक्युटिव्ह हेड कोण असतील? ते प्राईम मिनिस्टर असतील. आता सध्याच्या स्थितीला द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या नॉमिनल हेड किंवा प्रेसिडेंट आहेत. प्राईम मिनिस्टरचं जर बोलायचं झालं, तर आपले फ्रेंड्सवाले मोदी हे आपले रिअल एक्झिक्युटिव्ह हेड आहेत. जे एका प्रकारे गव्हर्नमेंटला रिप्रेझेंट करतात आणि जे प्रेसिडेंट आहे ते स्टेटला रिप्रेझेंट करतात. आता बरेचसे लोकं बोलतील, की भाऊ इथे तू स्टेट बोललाय. तर स्टेटची डेफिनेशन जी आहे ती ज्यावेळेस आपण आर्टिकल 12 डिस्कस करू, त्यावेळेस वेगळी राहील. ज्यावेळेस आपण राज्यांबद्दल बोलू, त्यावेळेस स्टेटचा अर्थ वेगळा राहील. ज्यावेळेस आपण ओव्हरऑल पॉलिटिकल सायन्सबद्दल बोलू किंवा पॉलिटीबद्दल बोलू, त्यावेळेस स्टेटची डेफिनेशन वेगळी राहील. तर स्टेटची डेफिनेशन वेगवेगळ्या आर्टिकलनुसार चेंज होत राहते पॉलिटीमध्ये. तर स्टेट या ठिकाणी देशाला किंवा युनियनला बोललेलं आहे. तर मेजॉरिटी पार्टी रूलचा सिस्टम असते पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये. म्हणजे ज्या पार्टीकडे मेजॉरिटी नंबर ऑफ सीट असतील लोकसभामध्ये, ती पार्टी गव्हर्नमेंट बनवेल. कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी पण असते पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटमध्ये. तिथे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स जे असतात ते कलेक्टिव्हली रिस्पॉन्सिबल असतात कोणत्याही लॉ मेकिंगच्या प्रोसेसमध्ये. म्हणजेच लोकसभामध्ये जितकेही लॉज किंवा लेजिस्लेचर होईल त्यामध्ये
काउन्सिल ऑफ मिनिस्टर पूर्णपणे रिस्पॉन्सिबल राहील. म्हणजेच लोअर हाऊस पूर्णपणे रिस्पॉन्सिबल राहील आणि जर त्यांनी वोट लूज केले कॉन्फिडन्स मोशनमध्ये किंवा लो कॉन्फिडन्स मोशनमध्ये, नो कॉन्फिडन्स मोशनमध्ये, तर त्यावेळेस पूर्णपणे सरकार पडेल. आणि परत एक गोष्ट ही आहे, त्याची एक स्पेशालिटी ही आहे, की जो मिनिस्टर आहे, ॲज लेजिस्लेटर कधी कन्सिडर आपण करू, जेव्हा तो मिनिस्टर मेंबर ऑफ पार्लिमेंट राहील किंवा येणाऱ्या 6 महिन्यामध्ये तो आपली दावेदारी सिद्ध करेल किंवा मेंबर ऑफ पार्लिमेंट बनेल. या सगळ्या स्पेशालिटी आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या. त्यानंतर येते सिंथेसिस ऑफ पार्लिमेंटरी सॉव्हर्जिनिटी अँड ज्युडिशियल सुप्रिमेसी. म्हणजे पार्लिमेंटचं संप्रभुता आणि ज्युडिशियल सुप्रिमेसी म्हणजे ज्युडिशियल पॉवर एका प्रकारे कसं बॅलन्स केलेलं आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तर पार्लिमेंटरी सॉव्हर्जिनिटी काय दर्शवते? तर हे ब्रिटिश पार्लिमेंटचं एक हॉलमार्क होतं. जिथे जे पार्लिमेंट आहे ते लॉला बनवू शकते किंवा एका प्रकारे तोडू नाही शकत. पण एका प्रकारे अनमेक करू शकते लॉला किंवा मेक करू शकते. म्हणजे बनवू पण शकते आणि एखाद्या लॉला ते एका प्रकारे रद्द पण करू शकतील. तर हे अधिकार आहेत पार्लिमेंटचे. ते अमेंडमेंट करून किंवा एखादा नवीन बिल पास करून या सगळ्या प्रोसेसेस करतील पार्लिमेंटचे लोकं. ते पार्लिमेंटरी सॉव्हर्जिनिटीचं एका प्रकारे एक्झाम्पल आहे. त्यानंतर येतं ज्युडिशियल सुप्रिमेसी. म्हणजे कोणत्या घटकामध्ये आपण ज्युडिशियल सुप्रिमेसी बघू शकतो. तर ज्युडिशियल रिव्ह्यूचं जे सिस्टम आहे, जे आर्टिकल 13 मध्ये येतं. तर आर्टिकल 13 मध्ये जे ज्युडिशियल सुप्रिमेसी आहे ते दिसून येते. जे आपण अमेरिकापासून बॉरो केलेली आहे किंवा यूएसएच्या कॉन्स्टिट्यूशनपासून बॉरो केलेली आहे. अमेरिकन सुप्रीम कोर्टसारखंच आपण जे लॉज बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनला फॉलो करत नाही किंवा एका प्रकारे पॉवरचा मिसयूज करतात, त्या लॉजला सुप्रीम कोर्ट किंवा जी ज्युडिशियरी आहे ती व्हॉइड डिक्लेअर करू शकते किंवा रद्द करू शकते. ते ज्युडिशियल सुप्रिमेसीमध्ये आपल्याला दिसून येतं. इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते बॅलन्स मेंटेन करून चालते. म्हणजे भारताचं संविधान एका प्रकारे बॅलन्स ठेवते, की सुप्रीम कोर्ट जे आहे ते पार्लिमेंटचे लॉज जर अनकॉन्स्टिट्यूशनल असतील, असंविधानिक असतील, तर त्यांच्या ज्युडिशियल रिव्ह्यूच्या पॉवर थ्रू त्याला एका प्रकारे व्हॉइड डिक्लेअर करू शकते, म्हणजेच रद्द करू शकते. हे ज्युडिशियल सुप्रिमेसीमध्ये आपल्याला दिसून येते. त्यानंतर जे पार्लिमेंट आहे, ते लोकांचं विल म्हणजे मत रिप्रेझेंट करत असतात आणि ते मेजर अमेंडमेंट कॅरी आउट करतात कॉन्स्टिट्यूशनच्या बऱ्याचशा पोर्शनमध्ये कॉन्स्टिट्यूशनल पॉवरचा यूज करून, जे आर्टिकल 368 च्या अंडर येते. म्हणजेच पार्लिमेंटरी सुप्रिमेसी आपल्याला आर्टिकल 368 मध्ये दिसते, जिथे ते अमेंडमेंट करू शकतात. म्हणजेच बदल करू शकतात. आणि हेच जर केलेलं अमेंडमेंट अनकॉन्स्टिट्यूशनल असेल, तर त्याला व्हाईट कोण डिक्लेअर करू शकते? ज्युडिशियल सुप्रिमेसी थ्रू, ज्युडिशियल रिव्ह्यू थ्रू. जे आपण अमेरिकाकडून घेतलेलं आहे आणि जे आर्टिकल 13 च्या अंडर येते. तर हे 2 मुद्दे इम्पोर्टंट होऊन जातात. त्यानंतर येतं इंटिग्रेटेड अँड इंडिपेंडंट ज्युडिशियरीचा मुद्दा, की जी ज्युडिशियरी आहे ती एक आहे आणि इंडिपेंडंट आहे सगळ्या देशासाठी. तर हे पण एक सायलेंट किंवा विशेष फीचर आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, भारतीय संविधानाचं. तर एक सिंगल इंटिग्रेटेड आणि हायरार्की बेस्ड ज्युडिशियल सिस्टम भारतामध्ये आहे. तर हायरार्की बेस्ड आपण का बोललोय? कारण 1 नंबरवर सुप्रीम कोर्ट येतं, 2 नंबरवर हायकोर्ट येते, 3 नंबरवर स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट किंवा सबऑर्डिनेट कोर्ट्स येतात. तर हे एक हायरार्की फॉलो करत आहे, जिथे जे सुप्रीम कोर्ट आहे ते एका प्रकारे अपेक्स बॉडी सगळ्यात टॉपवर बसलेली आहे. त्यानंतर स्टेटच्या संदर्भामध्ये हायकोर्ट्स येतात. नंतर डिस्ट्रिक्ट लेव्हलवर डिस्ट्रिक्ट किंवा सबऑर्डिनेट कोर्ट येतात. यानंतर बऱ्याचशा गोष्टी येतात. क्वासी ज्युडिशियल बॉडी काय असते किंवा ट्रिब्युनल्स काय असतात, हे सगळं आपण ज्युडिशियरीवाल्या लेक्चरमध्ये कंप्लीटली डिस्कस करून घेऊ. पण तो मुद्दा नसून आपला मुद्दा काय आहे, की हे पण एक आपलं विशेष फीचर आहे किंवा सायलेंट फीचर आहे. आणि भारतामध्ये जे ज्युडिशियल एका प्रकारे इंडिपेंडन्स आहे, तर ते यू-एस-ए सारख्या स्टेटमध्ये एक्झिस्ट करते का? तर नाही करत. यू-एस-एमध्ये स्टेटसाठी वेगळं कोर्ट आहे, सेंटरसाठी वेगळे कोर्ट आहेत. तर ते न करता एका देशासाठी एकच कोर्ट किंवा एकच कायदा असा आपण फॉलो करतो, जे हायरार्की बेस्ड आहे. इंडिपेंडन्स आपण का बोललो, की इंडिपेंडंट ज्युडिशियरी का आहे असं बोललो? कारण कुठलीही डेमोक्रेसी असेल, तर त्याला इम्पार्शियल ज्युडिशियरी लागते. म्हणजे अशी न्यायप्रणाली जी भेदभाव न करता कोणत्याही व्यक्तीसोबत न्याय प्रदान करेल. तर त्यासाठी इंडिपेंडंट ज्युडिशियरी असणं गरजेचं असतं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन मेकर्सनी हे एन्शुअर केलं, की ज्युडिशियरी जी आहे ती एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचरपासून कंप्लीटली सेपरेटेड राहील किंवा त्यांना सुप्रिमेसी राहील एका प्रकारे, अपर हँड राहील. तर ते आपण कसं बोलू शकतो, की ती सिक्युरिटी आहे जजेसच्या टेन्युअरची, ती एका प्रकारे खूप जास्त आहे भारतामध्ये. कारण जे जजेसचं इम्पीचमेंटचं प्रोसेस आहे, त्यांना त्यांच्या पदावरून काढण्याचं प्रोसेस आहे. ते एका प्रकारे सगळ्यात कठीण प्रोसेस मानलं जातं इंडियामध्ये. त्यांची जे सॅलरीज आहे, त्या पण फिक्स्ड असतात आणि त्या येतात कन्सॉलिडेटेड फंडमधून म्हणजे संचित निधीमधून. तो आर्टिकल 266 च्या अंडर येतो. म्हणजेच यांचं जे सर्व्हिसेसचं कंडिशन आहे, त्या अल्टर नाही केल्या जाऊ शकत. त्याचा डिसएडव्हांटेज नाही घेतला जाऊ शकत पार्लिमेंटकडून किंवा सरकारकडून.
त्यांची जे सॅलरीज येतात ते कंटिन्जन्सी फंड ऑफ इंडियामधून येतात. त्याच्यामुळे जे पार्लिमेंट आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस किंवा अल्टरेशन नाही करू शकत आणि यांच्याकडे पॉवर टू पनिश पण आहे. म्हणजे ज्यावेळेस कोणी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करते, त्यावेळेस आपण बघतो की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लावून त्यांना सजा दिल्या जाते किंवा पनिश केलं जातं. हे सगळे अधिकार असल्यामुळे आपण बोलू शकतो की इंटिग्रेटेड आणि इंडिपेंडंट ज्युडिशरी एक्झिस्ट करते इंडियामध्ये. त्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट येते फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क. जे पार्ट 3 मध्ये मेन्शन्ड आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे. हे अगेन एक सायलेंट फीचर किंवा एक विशेषता आहे आपल्या याची इंडियन कॉन्स्टिट्यूशनची. त्यानंतर एक गोष्ट येते की मॅग्ना कार्टा याला बोललं जातं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं. तर मॅग्ना कार्टा काय आहे ते जाणून घेऊ आपण आधी. म्हणजेच फंडामेंटल राईट्सला मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन का बोललेलं आहे? ते आर्टिकल 12 to 13च्या मधात लिस्टेड आहे. जे गॅरंटी करतं 6 प्रकारचे फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क. जे सिटिझनला आर्बिटरी स्टेट ॲक्शनपासून प्रोटेक्ट करतं. म्हणजेच इथे जे स्टेट आपण बोललोय, ते स्टेटची डेफिनेशन आपल्याला आर्टिकल 12 मध्ये बघायची आणि ते आपल्याला फंडामेंटल राईट्समध्ये बघायचे. पण मोठा जर ओव्हरव्ह्यू द्यायचा झाला, तर इथे स्टेट गव्हर्नमेंट पण असू शकते, पब्लिक सर्व्हंट पण असू शकतं, पब्लिक ऑफिसेस पण असू शकतात किंवा गव्हर्नमेंट कंट्रोल कोणतीही बॉडी असू शकते. त्याला आपण स्टेट इथे कन्सिडर करू. तर फंडामेंटल राईट्स जे आहे, त्याला आपण मॅग्ना कार्टा का बोलतो? तर मॅग्ना कार्टा जे होतं, ते एक डॉक्युमेंट होतं जे साइन करून घेण्यात आलं होतं किंग जॉनकडून. तो किंग जॉन होता, तो इंग्लंडचा किंग होता आणि ज्यावेळेस मॅग्ना कार्टा साइन झालं होतं, तो वर्ष होता 1215चा. यावेळेस जो किंग जॉन आहे, तो त्याच्या सिटिझन्सवर टॅक्स इम्पोज करत होता खूप जास्त. तर त्याच्याकडून एक डॉक्युमेंट साइन करून घेण्यात आलं होतं. त्यालाच आपण मॅग्ना कार्टा बोलतो आजच्या वेळेमध्ये. तर मॅग्ना कार्टामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा इव्हॉल्व झाल्या होत्या. म्हणजेच राजा पण जो आहे, तो लॉच्या अबोव्ह नाहीये. म्हणजेच लॉच्या वरती कोणीच नाहीये. कायद्यात समोर सगळे समान आहेत. या टाइपच्या गोष्टी त्या ठिकाणी इव्हॉल्व झाल्या होत्या. परत जे आर्बिट्ररी टॅक्सेशन लागत होतं. म्हणजेच मनमानी कर जो लागत होता. त्याच्यापासून लोकांना मुक्ती मिळवली होती एका प्रकारे. त्यासोबतच काही संकल्पना अशा एक्झिस्टन्समध्ये आल्या होत्या, जसं की रूल ऑफ लॉ. म्हणजेच कायद्याप्रमाणे गोष्टी चालतील इथे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. त्यासोबतच चर्च राईट. या सगळ्या गोष्टी एका प्रकारे मॅग्ना कार्टामध्ये लिस्टेड होत्या आणि त्यामधून जो किंग जॉन आहे त्याची सिग्नेचर घेतली होती त्या डॉक्युमेंटवर. त्यालाच मॅग्ना कार्टा बोलतात आणि मॅग्ना कार्टा एक ग्रीक वर्ड आहे. त्याचा अर्थ होतो महान सदन. तर हे झालं मॅग्ना कार्टाचं. आपण फंडामेंटल राईट्सला एक सायलेंट फीचर किंवा विशेषता का बोललोय? कारण ते राईट टू इक्वॅलिटी प्रदान करतं लोकांना. जे आर्टिकल 14 to 18च्या मध्ये लिस्टेड आहे. राईट टू फ्रीडम आर्टिकल 19 to 22च्या मधात लिस्टेड आहे. आर्टिकल राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन 23 to 24च्या मध्ये लिस्टेड आहे. राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन आर्टिकल 25 to 28च्या मध्ये लिस्टेड आहे. हे समोर चालून जे प्रिअम्बलमध्ये सेक्युलर वर्ड ॲड झाला होता, त्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. कारण आपण बोलता, की सेक्युलर जो वर्ड आहे तो अमेंडमेंट करून सो अँड सो गव्हर्नमेंटने ॲड केला. तर अमेंडमेंट करून सेक्युलर वर्ड ॲड केला, पण त्याच्या आधी त्याच्यासाठी मेकॅनिझम जे प्रेझेंट होतं, ते राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजनमध्ये प्रेझेंट होतं. ठीक आहे. त्यानंतर 5व्या नंबरची जी राईट आहे, ती आहे राईट टू कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स जे आर्टिकल 29 to 30 मध्ये आहे. नंतर येते राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. याला हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बोलतात. का बोललोय ते आपण ज्यावेळेस लेक्चर बघू रीड्सचं त्यामध्ये डिस्कस करू. ते आर्टिकल 32 मध्ये मेन्शन्ड आहे. तर हे पण एक आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं सायलेंट फीचर आहे किंवा विशिष्ट आहे. फंडामेंटल राईट्सबद्दल जर बोलायचं झालं, तर फंडामेंटल राईट्स जस्टिसेबल असतात. म्हणजेच जर याचं कोणी उल्लंघन केलं, तुमच्या फंडामेंटल राईट्सला कोणी ठेच पोहोचवली, तर तुम्ही डायरेक्टली आर्टिकल 32चा यूज करून, ज्याला आपण रिट्स बोलतो, तर तुम्ही रिट पिटिशन फाईल करू शकता डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये, मधल्या कोणत्याही कोर्टमध्ये न जाता. त्यामुळे डॉक्टर बी. आर. आंबेडकर याला का बोलले, की आर्टिकल 32 जे आहे ते हार्ट अँड सोल आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं. या क्वालिफाईड असतात, ॲब्सोल्यूट नसतात. हा परत एक डिस्कशनचा मुद्दा आला, जिथे मला बोलायचं नसतं पण बोलावं लागतं. कारण बऱ्याचशा लोकांना वाटतं, की फंडामेंटल राईट्स आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे किंवा मग प्रेस फ्रीडम आहे. तर आपण काहीही बोललं पाहिजे का? म्हणजे जे मनात येईल, ज्या गोष्टी येतील, जे बघायचं असेल आपण ते बघू शकतो का? नाही बघू शकत कारण क्वालिफाईड आहे. ॲब्सोल्यूट नाही आहे. म्हणजेच याच्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स लादल्या जाऊ शकतात केंद्र सरकारकडून किंवा आपल्या गव्हर्नमेंटकडून. कधी? कोणत्या ग्राउंड्सवर? नॅशनल सिक्युरिटीच्या ग्राउंड्सवर. आता जर तुम्ही कुठे जाऊन जर बोलत असाल, भारत तेरे तुकडे होंगे, तर नॅशनल सिक्युरिटीच्या ग्राउंडवर तुमच्यावर रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स लादल्या जाऊ शकतात. तुम्ही तिथे नाही बोलू शकत, की मी बोलतोय कारण माझ्याजवळ फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे.
पब्लिक ऑर्डर मेंटेन करण्यासाठी पण रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स लादल्या जाऊ शकतात. डिसेन्सी मेंटेन करण्यासाठी पण रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स लादल्या जाऊ शकतात. आणि ज्या फंडामेंटल राईट्स आहेत त्या कंप्लीटली सस्पेंड पण केल्या जाऊ शकतात. ज्यावेळेस नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केल्या जाते. म्हणजेच आपातकालची स्थिती असते किंवा आणीबाणीची स्थिती असते. नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर केल्या जाते. त्यावेळेस राईट टू लाईफ म्हणजेच आर्टिकल 20 आणि राईट टू पर्सनल लिबर्टी म्हणजेच आर्टिकल 21 या 2 राईट वगळता बाकी सगळ्या फंडामेंटल राईट्स ज्या आहेत त्या तुमच्या सस्पेंड केल्या जाऊ शकतात ड्युरिंग नॅशनल इमर्जन्सी. तर ज्या फंडामेंटल राईट्स आहेत त्या क्वालिफाईड आहेत, पण ॲब्सोल्यूट नाही आहे. ॲब्सोल्यूट का नाही आहे? तर नॅशनल सिक्युरिटीसारखे मुद्दे पब्लिक ऑर्डर मेंटेन करण्यासाठी किंवा डिसेन्सी मेंटेन करण्यासाठी यांच्यावर रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स लादले जाऊ शकतात. नॅशनल इमर्जन्सीच्या वेळेस राईट टू लाईफ म्हणजेच आर्टिकल 20 आणि राईट टू पर्सनल लिबर्टी म्हणजेच आर्टिकल 21 हे वगळता बाकी सगळ्या फंडामेंटल राईट्स तुमच्या सस्पेंड केल्या जाऊ शकतात. त्यानंतर एक इम्पॉर्टंट सायलेंट फीचर येते की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे त्यालाच आपण DPSP बोलतो. ते इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 4 मध्ये येते. डॉक्टर B.R. आंबेडकर याला पण एक नोवेल फीचर, एक ग्रेट फीचर बोलतात इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं, जे आर्टिकल 36 पासून 51 मध्ये लिस्टेड आहे. पर्पज काय आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीचा? की फंडामेंटल राईट्स जे आहे ते आपल्याला माहिती आहे की पॉलिटिकल डेमोक्रेसी एस्टॅब्लिश करतात एका प्रकारे. पण DPSPचा एम काय? स्टेट वेलफेअर करणे किंवा वेलफेअर स्टेट क्रिएट करणे, जनकल्याण करणे किंवा कल्याणकारी राज्य प्रस्थापित करणे, कल्याणकारी राज्य घडवणे. तर DPSP सोशल इकॉनॉमिक डेमोक्रेसी प्रस्थापित करण्यासाठी युजफुल होतात. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक डेमोक्रेसी. तर फंडामेंटल राईट्स कशासाठी युजफुल असतात? पॉलिटिकल डेमोक्रेसीसाठी. आणि जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत ते सोशल आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसीसाठी. जे इंडियाला वेलफेअर स्टेटकडे घेऊन जातील, म्हणजेच एका कल्याणकारी राज्याकडे घेऊन जातील. त्यासाठी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या एका ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी इंट्रोडक्शन केलं होतं. त्यानंतर नेचरबद्दल जर बोलायचं झालं तर या सोशलिस्टिक आयडियावर, गांधीयन प्रिन्सिपलवर किंवा लिबरल इंटेलेक्च्युअल प्रिन्सिपल्सवर बेस्ड आयडियाज आहे. एक्झाम्पल काय? इक्वल पे फॉर इक्वल वर्क म्हणजे समान कार्यासाठी समान पगार मिळाला पाहिजे किंवा वेतन मिळालं पाहिजे. विलेज पंचायत सारख्या संकल्पना ऑर्गनाईज करण्यासाठी ही गांधीयन फिलॉसॉफीला एका प्रकारे फॉलो करते. युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्यासाठी जे बरेचसे राज्य त्यांनी आतापर्यंत लागू केलेलं नाही. कारण काय? वोट शेअर. तर DPSP ज्या असतात त्या नॉन जस्टिसेबल असतात, पण फंडामेंटल असतात, गरजेचे असतात. नॉन जस्टिसेबल म्हणजे आपण याला कोर्टमध्ये किंवा मग ज्युडिशियरीमध्ये डायरेक्टली चॅलेंज नाही करू शकत, एन्फोर्स नाही करू शकत, ज्यावेळेस डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल कोणती पॉलिटिकल पार्टी फॉलो नसेल करत. पण हे फंडामेंटल बनून जातं गव्हर्नन्समध्ये. म्हणजेच यावरून जी जनता आहे, जी पब्लिक आहे, ती गव्हर्नमेंटचं परफॉर्मन्स ट्रॅक करू शकते किंवा जज करू शकते आणि ही एका प्रकारे मॉरल यार्डस्टिकसारखं काम करते कुठल्याही गव्हर्नन्ससाठी. त्यानंतर येते फंडामेंटल ड्युटीज, जे अगेन एक आपलं सायलेंट फीचर आहे. जे पार्ट 4 ए या पार्टमध्ये येतं इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या. ओरिजिनली फंडामेंटल ड्युटीज ज्या होत्या त्या ॲब्सेंट होत्या. त्या इमर्जन्सीच्या वेळेस ॲड करण्यात आल्या होत्या. म्हणजेच 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट जो आला होता 1976चा, यामध्ये फंडामेंटल ड्युटीज ॲड केल्या होत्या. या USSR या कंट्रीपासून किंवा या देशापासून एका प्रकारे इन्स्पायर्ड मानले जातात. आणि फंडामेंटल ड्युटीज असल्या पाहिजे हे सुवर्ण सिंग किंवा सरदार सुवर्ण सिंग कमिटीकडून एका प्रकारे रेकमेंड करण्यात आले होते. आणि हे ॲड केलं होतं 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976 मध्ये. त्या एंटायरली आर्टिकल 51A मध्ये मेन्शन्ड आहे. 11 सिव्हिक ऑब्लिगेशन्स आहे त्याच्यामध्ये सिटिझन्ससाठी. जर आपण फंडामेंटल ड्युटीज पण फॉलो केलं ना, तर इंडियामध्ये बऱ्याचशा गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात. म्हणजे जे पोल्युशन आहे ते कंट्रोलमध्ये येईल. पब्लिक प्रॉपर्टी क्लीन राहील. आणि एका प्रकारे जे सिव्हिक सेन्सला कोणतीही गोष्ट आपण रिलेट करतो, त्या गोष्टी बंद होतील. कारण फंडामेंटल ड्युटीज त्यासाठीच इम्पोज केल्या होत्या, की मॉरल आणि सिव्हिक ऑब्लिगेशन्स लोकांना समजले पाहिजे. सिटिझन्ससाठी आहे, नागरिकांसाठी आहे. तर एक्झाम्पल काय काय याचे? नॅशनल फ्लॅगला रिस्पेक्ट करणे, हार्मोनी प्रमोट करणे, एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्ट करणे,
पब्लिक प्रॉपर्टी प्रोटेक्ट करणं, या सगळ्या गोष्टी फंडामेंटल ड्युटीजमध्ये येतात. आणि जी 11वी फंडामेंटल ड्युटी होती, ती 86th अमेंडमेंट ॲक्ट, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2002 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली होती. आणि डी-पी-एस-पी ज्या आहेत त्या नॉन जस्टिसेबल आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि जी 11वी फंडामेंटल ड्युटी 86th अमेंडमेंट ॲक्टद्वारा इंट्रोड्यूस करण्यात आली होती, ती होती पॅरेंट किंवा गार्डियन जो आहे, त्याला आपल्या पाल्याला एज्युकेशनल अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाईड केल्या पाहिजे. ही 11th फंडामेंटल ड्युटी या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टनी आपण ॲड केली होती. त्यानंतर येते सेक्युलर स्टेट. हे पण एक वैशिष्ट्य आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं. पण इतिहास बघता हा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो मी, की इंडिया जर सेक्युलर कंट्री आहे, म्हणजे इंडिया जर सेक्युलर नेशन आहे, तर तर मायनॉरिटीचा स्टेटस का? त्याचं उत्तर आपल्याला याच्यामध्येच मिळेल. इंडिया जे आहे, ते ऑफिशियल कोणतंही स्टेट रिलिजन डिक्लेअर करत नाही, की बाबा आमच्या देशामध्ये 80% हिंदूज आहेत, तर आम्ही हिंदू राष्ट्र आहे. किंवा सो अँड सो पर्सेंट सो अँड सो कम्युनिटी आहे, तर आम्ही त्या कम्युनिटीची कंट्री आहे, किंवा हा आमचा एका प्रकारे ऑफिशियल रिलिजन आहे. तर इंडिया जो आहे, तो कुठलाही स्टेट रिलिजन ऑफिशियली डिक्लेअर करत नाही, की हे आमचा राष्ट्रीय धर्म आहे. कॉन्स्टिट्यूशन जे आहे, जे संविधान आहे, ते एका प्रकारे आपल्या धर्माचा पालन करण्याचा, त्याचा प्रॅक्टिस करण्याचा आणि त्याला फैलवायचा किंवा प्रसार करण्याचा एका प्रकारे अधिकार देतो कुठल्याही रिलिजनच्या लोकांना. तो सेक्युलर टर्म आहे. तो प्रिअम्बलमध्ये 42nd अमेंडमेंट ॲक्ट 1976 द्वारा ॲड करण्यात आला होता. यापूर्वी सेक्युलर जो शब्द आहे तो भारतीय संविधानामध्ये नव्हता. पण याची जी फिलॉसॉफी आहे किंवा याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला दिसून येते आर्टिकल 25 पासून 28 पर्यंत, जे आपण फंडामेंटल राईटवाल्या स्लाईडमध्ये ऑलरेडी डिस्कस केलं. पण भारतामध्ये ज्या प्रकारचं सेक्युलरिझम फॉलो होतं, दॅट इज पॉझिटिव्ह सेक्युलरिझम, म्हणजे सर्व धर्म समभाव. म्हणजे सगळे धर्म एकसारखे आहेत. वेस्टर्न सेक्युलरिझम सारखं हे जास्त रिजिड किंवा हार्श नाहीये किंवा स्ट्रिक्ट नाहीये, जे एका प्रकारे वॉल क्रिएट करेल एका धर्मामध्ये, म्हणजे रिलिजनमध्ये आणि स्टेटमध्ये. इंडियन सेक्युलरिझमचा अर्थ होतो, की स्टेट जो आहे तो इक्वल रिस्पेक्ट देईल सगळ्या रिलिजनला, इक्वल प्रोटेक्शन देईल आणि इक्वल ट्रीटमेंट देईल. हे सगळं आपल्या इंडियन सेक्युलरिझमचे वैशिष्ट्य आहे किंवा इंडियन एका प्रकारे सेक्युलरिझमचं इम्पॉर्टन्स आहे. तर बरेचसे क्वेश्चन येतात ज्यावेळेस आपण सेक्युलरिझमबद्दल बोलतो. जे वकफ ॲक्ट आहे किंवा वकफ बिल आहे. आता त्याला प्रोनाउन्स कसं करायचं ते मला माहिती नाही. पण ते एका मायनॉरिटीला स्पेशल राईट्स देत आहे, म्हणजे प्रॉपर्टी राईट देत आहे. आणि बाकी मायनॉरिटीजचे जे मंदिर आहेत त्याचं टॅक्सेशन गव्हर्नमेंट यूज करते. तर हे सेक्युलरिझमला दर्शवणारं एखादा गोष्ट आहे का जे भारतामध्ये होतंय? तर नक्कीच नाहीये. त्याबद्दल आपल्याला बोलणं गरजेचं आहे. त्यासोबतच काही मायनॉरिटीजला आपण बघतो, की भारताचा रिअल एक्झिक्युटिव्ह हेड बोलून देतो, की भारताच्या रिसोर्सेसवर त्यांचा पहिला अधिकार आहे. पण आपल्याला माहिती आहे की 80% कोण आहे इंडियामध्ये? तो पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पण आपल्याला त्या मुद्द्यामध्ये न जाता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, त्यावर डिस्कशन करायचं आहे, तो समोर जाऊ. नंतर येते युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीचा मुद्दा, जो एक अगेन सायलेंट फीचर किंवा वैशिष्ट्य आहे भारतीय संविधानाचं. त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशननी कम्युनल रिप्रेझेंटेशनला, म्हणजे कम्युनिटी बेस्ड रिप्रेझेंटेशनला कंप्लीटली ॲबॉलिश केलं होतं आणि युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीला ॲक्सेप्ट केलं होतं. म्हणजेच जे इलेक्शन्स होतील लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये, ते युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीवर बेस्ड असतील. ते आर्टिकल 326 च्या अंडर मेन्शन आहे. ते युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी आहे. ते खूप सिंपल आहे. म्हणजेच पहिले काय होतं, की 21 इयर्सपेक्षा जर तुमची एज जास्त असेल, तर तुम्ही वोट करू शकता. त्या ठिकाणी तुमची कास्ट, रिलिजन, सेक्स, लिटरसी किंवा वेल्थ सारख्या गोष्टी नाही बघितल्या जाणार. पण ते नंतर 61st अमेंडमेंट ॲक्टमध्ये कमी करून 18 प्लस करण्यात आलं. म्हणजे 18 किंवा त्यापेक्षा जास्त ज्याची एज असेल, ज्या इंडिव्हिज्युअलची एज असेल, त्याची कास्ट, रिलिजन, सेक्स, लिटरसी किंवा वेल्थ बघून त्याला वोटिंगपासून नाही थांबवण्यात येणार. त्याला वोटिंगचा अधिकार राहील, मत देण्याचा अधिकार राहील. तेच आपण युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझीमध्ये बोलतो. त्यावेळेस हे पहिल्यांदा इम्प्लिमेंट केलं होतं, म्हणजे 1947 मध्ये. कधी झालं होतं इलेक्शन? जुलै-ऑगस्टच्या महिन्यामध्ये. तर तेव्हा यांनी ग्रासरूट लेव्हलवर डेमोक्रेसीसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट काम केलं होतं. कारण यांनी एका प्रकारे इलिटरेट त्यावेळेसची पॉप्युलेशन होती, गरीब होती. या सगळ्या गोष्टींना एका साईडला साइडलाईन करून हे एक एक्सपेरिमेंट जे एका प्रकारे ग्रासरूट डेमोक्रेसीसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ठरलं होतं. त्यामुळे युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी हे इम्पॉर्टंट बनून जातं. त्यानंतर जे 12th सायलेंट फीचर आहे, दॅट इज सिंगल सिटिझनशिप. म्हणजे भारतामध्ये एका व्यक्तीकडे एकच सिटिझनशिप असू शकते. वेदर यू बिलॉंग टू महाराष्ट्र ऑर पंजाब किंवा मग राजस्थान
तरीही तुमच्यासाठी एकच सिटिझनशिप असेल. म्हणजे समजा तुम्ही महाराष्ट्राचे सिटिझन आहात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता आणि इंडियाचे पण सिटिझन आहात. तर आता बरेचसे मुलं असे येतील जे म्हणतील, की "भाऊ माझ्याकडे महाराष्ट्राचं डोमेसियल आहे किंवा मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे, तर मी महाराष्ट्राचा एका प्रकारे काय सिटिझन झालो का?" तर तू महाराष्ट्राचा डोमेसाईल होल्ड करतो म्हणजे तू महाराष्ट्राचा रहिवासी आहे. आणि इंडियाबद्दल जर बोलायचं झालं, तर तू इंडियाचा नागरिक आहे. तर इंडियाचा नागरिक आहे म्हणजे तू सिटिझन आहे. तर तू महाराष्ट्रामध्ये राहा किंवा पंजाबमध्ये राहा किंवा गुजरातमध्ये राहा किंवा काश्मीरमध्ये राहा. तर तुझी सिटिझनशिप जी आहे ती इंडियनच राहील. म्हणजे एकच सिटिझनशिप राहील, सिंगल सिटिझनशिप राहील. तुझ्या स्टेटसाठी वेगळी सिटिझनशिप आणि इंडियासाठी वेगळी सिटिझनशिप नाही राहणार. जर इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे, की फेडरल स्ट्रक्चर फॉलो करतो म्हणजे ड्युअल गव्हर्नमेंट सेंटर आणि स्टेट एक्झिस्ट करतात. तरीही यांच्यासाठी वेगवेगळी नागरिकता नसून एकच नागरिकता आहे, एकच सिंगल सिटिझनशिप आहे. तेच आपण सिंगल सिटिझनशिपच्या मुद्द्यामधून समजू शकतो. जसं यूएसएच्या केसमध्ये जर आपण बघितलं तर नेशन वाईड त्यांना सेंटरसाठी वेगळी सिटिझनशिप आहे आणि स्टेटसाठी वेगळी सिटिझनशिप आहे. तर ते राज्यामध्ये म्हणजे त्यांच्या स्टेटमध्ये वेगळे राईट्स एन्जॉय करू शकतात आणि वेगळे राईट्स ते सेंटरमध्ये एन्जॉय करू शकतात. म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांना वेगवेगळे राईट्स एन्जॉय करायला मिळतात. पण इंडियामध्ये तसं नसून सेम पॉलिटिकल आणि सिव्हिल राईट कोणताही सिटिझन ऑफ इंडिया एन्जॉय करू शकतो नेशन वाईड. तो कोणत्याही कोपऱ्यात जाऊन राहू द्या. रिझन काय? नॅशनल युनिटीमध्ये राष्ट्रीय एकता प्रस्थापित करण्यासाठी आणि फॅटर्निटीमध्ये बंधुत्व एका प्रकारे प्रस्थापित करण्यासाठी. त्यानंतर येते 13 नंबरची सायलेंट फीचर म्हणजेच भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य दॅट इज इंडिपेंडंट कॉन्स्टिट्यूशनल बॉडी या ठिकाणी एक्झिस्ट करतात. जसे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कम्प्युटर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, UPSC अँड स्टेट PSCs किंवा फायनान्स कमिशन. हे एका प्रकारे सेफगार्डसारखं काम करतं डेमोक्रेसीच्या. म्हणजेच एक्झिक्युटिव्ह किंवा लेजिस्लेचरचं इंटरफेरन्स एका प्रकारे या ऑटोनॉमस बॉडीसोबत राहत नाही. या ज्या बॉडीज असतात त्या कंप्लीटली ऑटोनॉमस असतात कारण यांची फंक्शन खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. जसं की इलेक्शन कमिशन जे आर्टिकल 324 च्या अंडर लिस्टेड आहे. त्यांचं काम असतं फ्री, फेअर आणि इम्पार्शियल इलेक्शन कंडक्ट करणं फॉर पार्लिमेंट, स्टेट लेजिस्लेचर आणि ऑफिस ऑफ प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट. हे काम आहे इलेक्शन कमिशनचं. ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे. आर्टिकल 324 च्या अंडर ही लिस्टेड आहे. नंतर येतो कम्प्युटर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ज्यालाच आपण CAG बोलतो. आर्टिकल 148 च्या अंडर हे असतात. भारतामध्ये जितके पण आर्थिक घोटाळे आपल्याला बाहेर आलेले दिसतात, तर ते कुठून येतात? तर यांच्या ऑफिसमधून येतात. CAGच्या ऑफिसमधून येतात. ज्यांचं काम असतं एका प्रकारे पब्लिक पर्सला गार्ड करणे किंवा यांना आपण गार्डियन ऑफ पब्लिक पर्स पण बोलतो. त्यांचं काम असतं ऑडिट करणं सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचे फायनान्सेस, ताकी फायनान्शियल अकाउंटेबिलिटी बनून राहिली पाहिजे. त्यासोबतच UPSC आणि स्टेट PCS जे आहे, स्टेट PSC जे आहे, ते आर्टिकल 315 च्या अंडर येतात. त्यांचं काम असतं मेरिट बेस्ड एक्झामिनेशन कंडक्ट करणे रिक्रुटमेंटमध्ये सिव्हिल सर्व्हिसेसच्या. त्यानंतर येतात फायनान्स कमिशन जे येतं आर्टिकल 280 च्या अंडर, ज्यांचं काम असतं रेकमेंड करणं डिस्ट्रिब्युशन ऑफ टॅक्स रेव्हेन्यूज बिटवीन सेंटर अँड स्टेट. मध्ये सेंटर आणि स्टेटच्या मध्ये जो टॅक्स शेअर होईल त्याचं डिस्ट्रिब्युशन करणं. त्यानंतर येतात एमर्जन्सी प्रोव्हिजन्स म्हणजेच इंदिरा गांधी, कारण त्यांनी सगळ्यात पहिले इम्पोज केली होती. एमर्जन्सी प्रोव्हिजन्स जे ते पार्ट 10 च्या अंडर येतात इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या. एमर्जन्सी प्रोव्हिजन्स कशासाठी बनवण्यात आली होती, की सॉव्हर्जिनिटी, सिक्युरिटी, इंटिग्रिटी, क्रायसिस जर असेल एखादी, त्या टाईमवर बनून राहिली पाहिजे. त्यासाठी एका प्रकारे एमर्जन्सी प्रोव्हिजन्स बनवण्यात आले होते. कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते एलॅबोरेट करते एमर्जन्सी प्रोव्हिजन्सला. आणि एमर्जन्सी कोणकोणत्या केसेसमध्ये लागू केल्या जाऊ शकते, तर फेडरल स्ट्रक्चर जे आहे जे एमर्जन्सी लागू केली जाते त्यानंतर जे फेडरल स्ट्रक्चर आहे, म्हणजेच सेंटर आणि स्टेटचं पॉवर शेअरिंग मॉडेल आहे. त्या ठिकाणी सेंटर जो आहे तो अल्टिमेट वॉरियर बनून जातो एका प्रकारे आणि युनिटरी बायस या ठिकाणी होऊन जातं. सेंटर जास्त स्ट्राँग होऊन जातो ज्यावेळेस एमर्जन्सी डिक्लेअर केली जाते आणि स्टेट जो आहे तो कंप्लीटली कंट्रोलमध्ये येतो सेंटरच्या. यासाठी कुठल्याही कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटची गरज नाही राहत एमर्जन्सी डिक्लेअर करण्यासाठी. एमर्जन्सी जनरली 3 टाईपच्या असतात. नॅशनल एमर्जन्सी, प्रेसिडेंट रूल किंवा स्टेट एमर्जन्सी आणि फायनान्शियल एमर्जन्सी. फायनान्शियल एमर्जन्सी आजपर्यंत डिक्लेअर नाही केली आहे इंडियामध्ये. नॅशनल एमर्जन्सी आर्टिकल 352 च्या अंडर येते. ते वॉरसारख्या सिच्युएशनमध्ये किंवा एक्सटर्नल ॲग्रेशनसारख्या सिच्युएशनमध्ये किंवा मग आर्म्ड रेबेलियन ज्यावेळेस होते किंवा आर्मी ज्यावेळेस कंट्रोल करते, आर्मी खूप ज्यावेळेस होतो, त्यासारख्या सिच्युएशनमध्ये एका प्रकारे नॅशनल एमर्जन्सी डिक्लेअर केल्या जाते. दॅट इज लिस्टेड अंडर आर्टिकल 352. नंतर येतो प्रेसिडेंट रूल, जो आर्टिकल 356 च्या अंडर लिस्टेड आहे. नंतर येतो स्टेट एमर्जन्सी दॅट इज लिस्टेड अंडर आर्टिकल 365. आणि प्रेसिडेंट रूल किंवा स्टेट एमर्जन्सी ज्यावेळेस डिक्लेअर केल्या जाते, त्यावेळेस जी कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी आहे, ती एका प्रकारे फेल झालेली असते किंवा ब्रेकडाऊन झालेली असते. त्यावेळेस या टाईपची एमर्जन्सी डिक्लेअर केल्या जाते. फायनान्शियल एमर्जन्सी ज्यावेळेस डिक्लेअर केल्या जाते, त्यावेळेस जो क्रेडिट आहे, तो थ्रेटन्ड असेल. म्हणजे जे क्रेडिट क्रिएशनची प्रोसेस आहे ती कंप्लीटली कोलॅप्स झालेली असेल.
त्यावेळेस फायनान्शियल एमर्जन्सी एका प्रकारे इन्व्होक केले जाते आणि भारतामध्ये आतापर्यंत याला इन्व्होक करण्याची वेळ आलेली नाही आहे. त्यानंतर येते 3 टियर गव्हर्नमेंट म्हणजेच पंचायत राज. पंचायत राज किंवा 3 टियर गव्हर्नमेंट जी आहे ती कंप्लीटली बेस्ड आहे ऑन गांधीयन फिलॉसॉफी और गांधीयन आयडियोलॉजी. गांधीयन आयडियोलॉजी काय बोलत होती? ते गांधीयन फिलॉसॉफी जनरली रूरल इकॉनॉमीची गोष्ट करायची. म्हणजेच एका प्रकारे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवरची. तर जे पंचायत राज किंवा 3 टियर गव्हर्नमेंटचं मॉडेल आहे, ते जनरली गांधीयन फिलॉसॉफीवर किंवा गांधीयन आयडियोलॉजीवर जास्त बेस्ड आहे. त्यांचं म्हणणं होतं, की रूरल इकॉनॉमीला डेव्हलप करा, डिसेंट्रलाइज ठेवा पॉवरला, जेणेकरून ग्रासरूट लेव्हलवर किंवा लोकल सेल्फ गव्हर्नन्स एका प्रकारे फॉर्म होईल. त्यांना त्यांची डेव्हलपमेंट करू द्या. यासाठी एका प्रकारे पंचायत राजचा सिस्टम एक्झिस्टन्समध्ये आला होता. ओरिजिनली आपल्याला माहिती आहे, की ड्युअल पॉलिटी सिस्टम एक्झिस्टन्समध्ये होती. तिथे सेंटर आणि स्टेट या 2 कॅटेगरीज होत्या. तर कॉन्स्टिट्यूशन जे होतं ते रॅडिकली डेमोक्रेसीला एका प्रकारे ग्रासरूट लेव्हलवर अप्लाय करू पाहत होतं. तर त्यासाठी सेल्फ गव्हर्नन्ससाठी किंवा डिसेंट्रलायझेशनसाठी पंचायत राज खूप जास्त इम्पॉर्टंट बनून जातो आणि ग्लोबली खूप जास्त रेअर आहे, की सेल्फ गव्हर्नन्स सारखा मॉडेल कुठेतरी अप्लाय केलेला असेल. तर 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट आणि 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 1992 मध्ये 3 टियर गव्हर्नमेंट एका प्रकारे एस्टॅब्लिश केली होती. किंवा 3rd टियर जो आहे, ज्याच्यामध्ये रूरल आणि अर्बनबद्दल आपण बोलतो, म्हणजे पंचायतबद्दल आणि म्युनिसिपॅलिटीजबद्दल हे एस्टॅब्लिश करण्यात आले होते. रूरलबद्दल बोलायचं झालं तर 73rd अमेंडमेंट ॲक्टमध्ये पंचायत क्रिएट करण्यात आले होते, जे पार्ट 9चा पार्ट आहे 11th शेड्यूलमध्ये. आणि अर्बनचा विचार करायचा झाला तर म्युनिसिपालिटीज एस्टॅब्लिश करण्यात आल्या होत्या 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1992 मध्ये. हा पण पार्ट 9च्या सबक्लॉज एचा पार्ट आहे आणि हे जे आहे ते 12th शेड्यूलमध्ये लिस्टेड आहे. सो दिस वॉज पंचायत राज. त्यानंतर 16 नंबरची जी आपली सायलेंट फीचर आहे, ते आहे प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटीज अँड वीकर सेक्शन्स. म्हणजेच या ठिकाणी आपण रिझर्वेशनबद्दल बोलू. कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते ॲक्टिव्हली ॲड्रेस करतं हिस्टॉरिकल इनजस्टिसला आणि सिस्टमॅटिक इनइक्वॅलिटीजला. म्हणजे हिस्टॉरिक इनजस्टिसबद्दल बोलायचं झालं तर अनटचेबिलिटी सारखी सिस्टम एक्झिस्ट करत होती. त्यासोबतच सिस्टमॅटिक इनइक्वॅलिटीजबद्दल बोलायचं झालं तर डिस्क्रिमिनेशन सारख्या गोष्टी एक्झिस्ट करत होत्या. म्हणजे पार्शियल बिहेवियर काही कम्युनिटीजसोबत. तर अबॉलिशमेंट ऑफ अनटचेबिलिटी आर्टिकल 17च्या अंडर आलं. त्यानंतर प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन आर्टिकल 15च्या अंडर आलं. ज्यामधून आपण यासारख्या समाजविरोधी गोष्टींना एका प्रकारे अबॉलिश केलं किंवा रिजेक्ट केलं. त्यानंतर गोष्ट येते, की कॉन्स्टिट्यूशन रिझर्वेशन कोणाला प्रोव्हाईड करतं. कॉन्स्टिट्यूशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये, पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये, लेजिस्लेचरमध्ये जसं की लोकसभा आणि स्टेट असेंब्लीजमध्ये एका प्रकारे रिझर्वेशन प्रोव्हाईड करतं एस-सीजला म्हणजे शेड्यूल कास्टच्या लोकांना, एस-टीजला म्हणजे शेड्यूल ट्राईब्सच्या लोकांना आणि सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणजे ओ-बी-सीच्या लोकांना. तर हा होता एक सायलेंट फीचर आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा, जिथे इक्वॅलिटीबद्दल बोललेलं आहे. पण आपण जसं माहिती आहे आपल्याला, की इंडियनमध्ये किंवा इंडियन इकॉनॉमीमध्ये, इंडियन हाऊसेसमध्ये आज पण आपण बोलताना बोलतो, की जे रिझर्व्हेशन आहे ते चुकीचं आहे. रिझर्व्हेशन कोणत्या वेळेस आपण या गोष्टीवर आपण बोलू शकतो रिझर्व्हेशन या मुद्द्यावर, ज्यावेळेस आपण एस-सी किंवा एस-टीचा कट ऑफ एखाद्या एक्झामचा क्लिअर करू शकत असू. तर समजा मी एस-सी किंवा एस-टी या कॅटेगरीचा कट ऑफ पण क्लिअर नाही करू शकत आहे आणि नंतर मी बोलतोय, की रिझर्व्हेशन चुकीचं आहे. त्यावेळेस ती गोष्ट आपण ॲक्सेप्ट नाही करू शकणार. पण ज्यावेळेस नीट एक्झाममध्ये आपण बघितलं, की काही मुलांना मायनसमध्ये पर्सेंटाइल असून पण त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि काही मुलांना 600 प्लस मार्क्स असून पण त्यांचं सिलेक्शन नाही झालेलं आहे. तर रिझर्व्हेशनसाठी इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडला पण एका प्रकारे व्हेरिफाय केलं पाहिजे. रिझर्व्हेशन देताना त्या फॅमिलीमध्ये आधी कोणी रिझर्व्हेशनचा लाभ घेतलेला आहे का ते पण व्हेरिफाय केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत ज्या वेळेनुसार वेगवेगळ्या समयवर प्रोग्रेस करतीलच. पण मुद्दा हा होता, की मायनॉरिटीज आणि वीकर सेक्शनसाठी पण इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जागा आहे. त्यानंतर तो बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. तर केशवानंद भारती केस जी आहे, ती आपल्याला पूर्ण पॉलिटीमध्ये सोडायची नाही. जवळपास 80 ते 70% लेक्चर्समध्ये केशवानंद भारतीची जी केस आहे, ती एका प्रकारे रिपीट होणार आहे. तर केशवानंद भारती केस जी होती, ती 1973 मध्ये झाली होती. सुप्रीम कोर्टचं लँडमार्क जजमेंट या केसमध्ये आलं होतं. या केसमध्ये रुलिंग अशी आली होती, की इंडियन जे कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याचा सगळा पार्ट पार्लिमेंटकडे पॉवर आहे का अमेंड करण्याची किंवा बदल करण्याची. तर सुप्रीम कोर्टच्या व्हर्डिक्टमध्ये असं बोलण्यात आलं होतं, की पार्लिमेंटकडे पॉवर आहे कोणताही पार्ट अमेंड करण्याची इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा, इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट म्हणजेच मूलभूत हक्क जे आहेत ते पण अमेंड करू शकते इंडियन गव्हर्नमेंट किंवा एका प्रकारे पार्लिमेंट. तर आपल्याला माहिती आहे, की राईट टू प्रॉपर्टी जी आहे ते एक फंडामेंटल राईट होती स्टार्टिंगला. पण त्याला काढून एका प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल राईट किंवा
लीगल राईट बनवण्यात आलं होतं. तर इथे आपल्याला दिसलं होतं, की फंडामेंटल राईट पण एका प्रकारे अमेंड करण्यात आलेली आहे पार्लिमेंटद्वारा. तर केशवानंद भारती केसमध्ये हेच बोलण्यात आलं होतं, की पार्लिमेंटकडे राईट आहे एका प्रकारे सगळे प्रोव्हिजन्स अमेंड करण्याचं, इन्क्लुडिंग फंडामेंटल राईट्स. पण एक त्यांनी शर्त ठेवली होती किंवा एक रिस्ट्रिक्शन ठेवलं होतं दॅट वॉज की इट कॅनॉट अल्टर ऑर डिस्ट्रॉय बेसिक स्ट्रक्चर. म्हणजेच बेसिक स्ट्रक्चरला हात न लावता किंवा त्याला डिस्ट्रॉय न करता, त्याला न चेंज करता जितके अमेंडमेंट होतील त्यांना आम्ही व्हॅलिड मानू. बाकींना आम्ही अनकॉन्स्टिट्युशनल किंवा व्हॉइड डिक्लेअर करू शकतो ज्युडिशियल रिव्ह्यूचा यूज करून. तर ही गोष्ट समोर आली होती केशवानंद भारती केसमध्ये. दॅट वॉज इन 1973. आणि बेसिक स्ट्रक्चरचे एलिमेंट्स कोणकोणते कन्सिडर करण्यात आले होते त्यावेळेला? दॅट वॉज सेक्युलरिझम, फेडरलिझम, ज्युडिशियल रिव्ह्यू, पार्लिमेंटरी डेमोक्रेसी किंवा रूल ऑफ लॉ. या सगळ्या गोष्टींना हात न लावता जे अमेंडमेंट होईल त्यांना आम्ही व्हॅलिड मानू. बाकींना आम्ही अनकॉन्स्टिट्युशनल किंवा व्हॉइड डिक्लेअर करू. हे मेजर प्रोग्रेस होती केशवानंद भारती केसची आजच्या लेक्चरच्या संदर्भात. याच्या समोर पण जितके आपण लेक्चर बघू तिथे पण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या केसमधून कॅरी आउट करायच्या किंवा स्टडी करायच्या. म्हणजे सेक्युलरिझम, फेडरलिझम, ज्युडिशियल रिव्ह्यू, पार्लिमेंटरी डेमोक्रेसी किंवा रूल ऑफ लॉ जे आहेत ते आयडेंटिफाय करण्यात आले होते अनअल्टरेबल, म्हणजेच एका प्रकारे अनचेंजेबल पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा यांनाच आपण बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा एक पार्ट मानू शकतो. यामुळे अल्टिमेट सेफगार्ड प्रोव्हाइड झालं इंडियन कॉन्स्टिट्यूशनला अगेन्स्ट ऑथॉरिटेरियन नेचर. तो आजचं लेक्चर आपलं संपलेलं आहे इथेच. जिथे आपण सायलेंट फीचर्स कंप्लीटली कव्हर केलेले आहे. त्यापूर्वी आपण मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघितलं. आता आपण सायलेंट फीचर्स बघितले, म्हणजेच विशेषता बघितल्या. उद्या आपण बॉरोइंग फीचर्स बघू. बॉरोइंग फीचर्स नंतर आपण प्रिअम्बल स्टडी करू. प्रिअम्बल नंतर आपला एकदम कोर लेक्चर स्टार्ट होईल दॅट इज युनियन अँड इट्स टेरिटरी, म्हणजेच आर्टिकल 1 पासून आपण स्टार्ट करू. सो या लेक्चरमध्ये मी ट्राय केलं की मी जितका कमी बायस राहील कुठल्याही रिलिजनबद्दल किंवा कुठल्याही कम्युनिटीबद्दल, मी प्रयत्न केला आहे की न्यूट्रल राहून शिकू. पण काही मुद्दे असे होते जिथे बोलावं लागलं, जसं की भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह, इंशाअल्लाह. दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल ॲट एनी कॉस्ट. तुम्ही भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहा, तुम्ही कुठल्याही कम्युनिटीला बिलॉंग करा. पण जर तुम्ही भारत तेरे तुकडे होंगे बोलेंगे, तर मग तुमच्यासोबत तीच ट्रीटमेंट झाली पाहिजे जी दिल्लीमध्ये झाली. ही ट्रीटमेंट झाली पाहिजे जी उमर खालिदसोबत झाली. ही ट्रीटमेंट झाली पाहिजे जे बाकी आतंकवाद्यांसोबत होते. तर तुमच्यासाठी भारतामध्ये जागा पहिले पण नव्हती, आता पण नाही आहे. कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये बोललेलं आहे, की इंडिया इज युनियन ऑफ स्टेट, नॉट फेडरेशन ऑफ स्टेट. म्हणजे राज्याकडे सिसीड करण्याचा अधिकार नाही आहे. तर जी तुमची आयडिओलॉजी आहे ती तुम्ही कुठे भरायची तिथे भरा, पण आमच्या डोक्यात भरण्याचा प्रयत्न नका करू. सो थँक यू फॉर लिसनिंग मी. जय हिंद.